पांडुरंगावर प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी गतीचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी राधा मेरे स्वामिनी मैं जन्म जन्म मोही जियो श्री वृंदावन में वास जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता सेवे लागी सेवक ऐसा संताचा महिमा झाली बोलयाची सीमा प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थली प्राप्त सेवे करता निवडलेला अभंग आकारण कारण करुणा वरुणालय जगत आधार भगवान पंढरीशी परमात्म्याचे अत्यंत जिव्हाळ्याचे असणारे देहो निवासी पंचम वेद निर्माते साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा सेवे करता निवडलेला 4 कडव्याचा अभंग सज्जन हो अभंग मात्र तुकोबारायांचा आहे पण या अभंगाच्या माध्यमातून तुकोबारायानं एक तुमच्या आमच्या जीवनाचा जर विचार जर केला तर तुम्हा मला सुंदरसा मनुष्य जन्म प्राप्त झाला ऐका मेल्याच्या नंतर नाही तर जिवंतपणे तुम्हा मला मोक्ष प्राप्त व्हावा मेल्याच्या नंतर देव मोक्ष देतो आणि जिवंतपणे संत मोक्ष देतात आणि कशाच्या द्वारा देतात याचं सविस्तर चिंतन आजच्या अभंगात विढालं प्रस्तुत अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार पुण्य पावन नगरीमध्ये भगवान परमात्म्याच्या भगवान हनुमंतरायाच्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या असीम कृपेद्वारा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय तुकोबराय आदि करून सकल साधू संतांच्या
कृपाशीर्वादान आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान सद्गुरु वैकुंठवासी प्रातस्मरणीय सिद्ध संत सीताराम बाबा यांच्या कृपाशीर्वादानं आणि आपल्या गावावर नितांत प्रेम करणारं गोड व्यक्तिमत्व महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर जी टॉकीजच्या माध्यमातून, इंडियन आयडलच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जेवढे लोकप्रिय चॅनल आहेत त्या चॅनलच्या माध्यमातून ज्यांच्या मृदंगाचा आवाज प्रत्येकांच्या हृदयापर्यंत पोहोचला असं गोड व्यक्तिमत्व, आपल्या जिव्हाळ्याचं व्यक्तिमत्व, आदरणीय हरिभक्त परायण मृदंग विशारद आसारामजी महाराज साबळे गुरुजी यांच्या कुशल अशा मार्गदर्शनानं आणि गुरुजींच्या उपस्थितीमध्ये चालत असलेली सुंदर परंपरा. महाराज लक्ष द्या, आपण सर्व गावकरी मंडळी साबळे गुरुजीवर प्रेम करतो, त्याच्यात मोठेपणा नाही बरं का, थोडं लक्ष देऊन ऐका. आपण सर्वजण साबळे गुरुजीवर प्रेम करतात त्याच्यात मोठेपणा नाही, पण साबळे गुरुजी आपल्या सर्वांवर प्रेम करतात त्याच्यात मोठेपणा. कारण की आपल्या मातीतलं एक रत्न महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर परराज्यामध्ये संगीत क्षेत्रामध्ये वादनाच्या माध्यमामध्ये प्रथम येत आहे. आपल्याला त्याचा स्वाभिमान पाहिजे. आणि गुरुजींच्या व आदरणीय हरिभक्त परायण आपल्या परिसराचं गोड व्यक्तिमत्व मृदंगाचार्य गुरुजींचे लाडके शिष्य बिभीषणजी महाराज सोन्ने यांच्या देखील उपस्थितीमध्ये, यांच्या मार्गदर्शनानं, सर्व गावकरी मंडळीच्या सहकार्यानं, सर्वांच्या उपस्थितीमध्ये चालत असलेला भव्य दिव्य स्वरूपाचा नाम यज्ञ सोहळा तथा अखंड हरिनाम सप्ताह गेले किती वर्ष झालं? गेले 4 वर्ष झाला आपल्या गावामध्ये सप्ताह चालू. लक्ष द्या, एखाद्या कार्याची सुरुवात करणं सोपी, पण जे कार्य सुरू केलं ना ते टिकून ठेवणं फार अवघड आहे. आत्ताच्या जमान्याचा विचार जर केला तर आत्ताचा जमाना हा टेक्नॉलॉजीचा जमाना आहे. आत्ताचा जमाना हा 4G 5G जमाना आहे. या 4G 5G जमान्यामध्ये, टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये प्रत्येक व्यक्तीची धावपळ स्वतःची TRP वाढण्यासाठी चालली. मला कुणीतरी मानावं, माझा कुणीतरी सन्मान करावा, माझा कुणीतरी आदर करावा, प्रत्येकाची धावपळ चालू आहे. स्वतःचे TRP वाढण्यासाठी माणूस वेगळं करतो म्हणजे काय करतो? काहीच नाही, वेगळा स्टेटस ठेवतो. मी म्हणत असतो वेगळा स्टेटस ठेवणं सोपं आहे, पण जीवनाचा चांगला स्टेटस काय तयार करणं फार अवघड आहे. सांगू का बिभीषण महाराज, या कलियुगामध्ये लग्न होणं सोपं आहे, ते सोपं नाही राहिलं आता. कलियुगामध्ये लग्न होणं सोपं आहे, पण मरेपर्यंत भांडण होता संसार होणं अवघड आहे. तसं सप्ताह सुरू करणं सोपं आहे, पण जो सप्ताह सुरू केला ना तो टिकून ठेवणं फार अवघड आहे. गेले 4 वर्षाची परंपरा तुम्ही टिकून ठेवली, तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. तुमच्या करताच तुम्ही एकदा टाळ्या वाजवा. कसं असतं महाराज, गावाच्या नावामध्ये ताकद असते. आपल्या गावचं काय नाव आहे हे मला माहित नाही का, मी पाकिस्तानातला. गावाच्या नावामध्ये ताकद आहे महाराज. आपल्या गावचं नावच आहे अंतरवाली. या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं सर्व मंडळी एकत्रित आली. त्याच्यामुळं महाराष्ट्रातील गुणीजन मंडळीच्या गोड ऐकायला भेटायला लागले आपल्याला चाली. आणि या चालीच्या माध्यमातून, अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून भगवंताची आपल्यावर कृपा झाली आणि आपल्या गावचं नाव अंतरवाली. हे अंतरवाली गाव आहे महाराज. सप्ताह किती मोठा केला याला किंमत नाही, किती प्रेमानं केला याला फार मोठी किंमत आहे. आणि कोणत्याच प्रकारची कमतरता नाही. मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो बरं का, कोणत्याच प्रकारची कमतरता नाही. ओ अंतरवालीकर, बघा ना, गायक देखील छान, वादक देखील छान, ऐकणारे छान, शिष्टमुले छान, कोणत्याच प्रकारची कमतरता नाही. आणि मला जर चालता चालता एखाद्यानं सहज विचारलं, ओ शुभम महाराज काय करायचंय, आमच्या गावच्या सप्ताहाचं नियोजन करायचंय, कसं करावं आम्हाला सांगा. मी त्यांना सांगन तुमच्या गावच्या सप्ताहाचं नियोजन कसं करायचंय हे शुभम महाराजाला विचारू नका, जा अंतरवालीला आणि तिथल्या मंडळीला विचारा सप्ताहाचं नियोजन कसं करायचं. इतकं गोड नियोजन तुम्ही केलं. 4थ्या वर्षाची परंपरा. वा 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 वा, काय योग साधलाय आज बघा. आपल्या सप्ताहातील वर्ष देखील 4थं. आणि या 4थ्या वर्षात शुभम महाराजाचे कीर्तन ह्या गावात 4 झाले. अभंग मी 4 चरणाचा निवडलाय.
फक्त जाताना 4 वर जाऊ नका, बाकी काही नाही. विठाला, विठाला. महाराष्ट्रातील दिग्गज वा वा वा, आपलं खरंच भाग्य आहे बरं का. आज महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर गायनाच्या माध्यमातून ऐका, या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर गायक भरपूर आहे बरं का, गायक भरपूर आहे. पण या महाराष्ट्रामधल्या सर्व कीर्तनकाराचा आवडता गायक म्हणजे आदरणीय हरिभक्त पारायण संगीत विशारद संजयजी महाराज हजारे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. सामाजिक क्षेत्राचा विचार जर केला तर सामाजिक क्षेत्रामध्ये एकच नाव अण्णा हजारे आणि संगीत क्षेत्रात एकच नाव ते म्हणजे संजय हजारे. कोणत्याच प्रकारची कमतरता नाही. महाराज गोड रत्न आपल्या या सप्ताहाला लाभलं, ही आदरणीय गुरुवार यांची कृपा, बाकी काही नाही. सर्व परिसरातील आपल्या गावावर प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. सर्वांचा चालू मध्ये नामोल्लेख करू. विठ्ठल आज सप्ताहातील 3रा दिवस आहे आणि ऐका अंतरवालीकर, परंपरेचा विचार जर केला तर पहिला दिवस नामपर, दुसरा तिसरा दिवस संतपर, चौथा पाचवा दिवस भक्तीपर, 6वा उपदेश, 7वा मागणी, 8वा केला जातो तो काला. मग आजचा कितवा दिवस आहे? कोण म्हणलं 7वा? टावर खालीच रेंज गेल्या कशी जमायची. 3रा दिवस आहे आणि 3रा दिवस म्हणलं की संत पर अभंग असावा. फार मोठे संत आहेत जगाच्या पाठीवर, ज्यांचं सुंदर असं सर्वांना योगदान आहे, असे माझे जगद्गुरु तुकोबाराय. आणि तुकोबाराय बोलून गेले, बाबांनो ऐका, मेल्याच्या नंतर नाही तर जिवंतपणी तुमचं सार्थक झालं पाहिजे. ऐका, मेल्याच्या नंतर देव मोक्ष देतो, पण जिवंतपणी माझे संत सायुजाता नावाची मुक्ती देतात. मग तुम्ही म्हणता महाराज, मग एवढा त्यांचा अधिकार आहे का? प्रश्नार्थक चिन्ह आहे. तर ऐसा शुभम महाराजाचा महिमा, तरी होच म्हणते ऐसा संताचा महिमा, असा संताचा अधिकार आहे. तो अधिकार वर्णन करण्याकरता झाली बोल याची सीमा, किंवा नकळे तो साचार ब्रह्माधिका, किंवा शाब्दिकाचे काम नाही येते. ब्रह्मदेव देखील संताचा अधिकार सांगू शकत नाही, तर राहिलेल्या पाऊण तासामध्ये शुभम महाराज काय सांगू शकतो? विठ्ठल काय अधिकार आहे संताचा? सांगून जातो. ऐका, सर्व ज्ञात श्रोते आहात तुम्ही. या जगामध्ये देव किती येतो? तुम्ही काही आजारी आहेत का? या जगात देव किती आहेत? 33 कोटी. कुणी सांगितलं? वा, चला. 33 कोटी देवच्या मुंडा, 8 कोटी भैरवरी. मग 33 कोटी देव आहेत. एक प्रश्न तुम्हाला, तीर्थ आदी का देव आदी? आणि सोपं सांगतो, चंद्रभागा आदी का पांडुरंग आदी? चंद्रभागा. मग ज्यार ते देव 33 कोटी, त्यार ते तीर्थ किती असायला पाहिजे? बर धरा ना, 33 कोटी सांगून जातो तुम्हाला. मग जर एखाद्या माणसानं ठरवलं अंतरवालीच्या रोज एका देवाला जायचं, आपलं आयुष्य किती वर्ष आहे? ते मधिकच का ते सोडून द्यायचं? 100 वर्ष. मग 1 वर्ष किती दिवसाचा? 365. मग 365 गुणिले 100 बरोबर 36,500. 36,500 दिवसच आपलं आयुष्य आहे. मग 36,500 कुठं आणि 33 कोटी कुठं? रोज एका देवाला जायचं म्हटलं तर तुम्हाला 902 जन्म घ्यावे लागतील, ते बी माणसाचे. आणि इथं तर असं लिहिलंय, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकलियावर मग फेरा पडे. रोज एका देवाला जाणं शक्य नाही. अंतरवाली कर. इथं दुकानदार आहे का कोणी? दुकानदार, किराणा दुकानदार कोण? तुम्ही खरं सांगा. ते बाहेर गावचे पण ते उत्तर देणार. एक नारळ कितीचा? किती रुपयाला नारळ आहे? 20. आता 20 गुणिले 33 कोटी. महाराज हे ऐकायला बरं वाटतंय. विचार केल्यावर 4 दिवस झोप लागायची नाही. रोज एका देवाला जाणं शक्य नाही, रोज एका देवाला नारळ फोडणं शक्य नाही. पण ऐका,
या जगामध्ये जी अशक्य गोष्ट आहे ती माझी संतापाशी शक्य होती। या माझ्या ज्ञानोबारायकडे, या माझ्या तुकोबारायकडे, या माझ्या नाथबाबाकडे आणि त्यांच्या पवित्र समाधीवर आपला माथा ठेवा। या जगातल्या सगळ्या तीर्थाचं दर्शन तुम्हाला संताच्या एका दर्शनात घडन। कारण की या जगातले सगळे तीर्थ अवघे पाया पे सकळ। सोपं सांगतो, काय अधिकार संताचा। तुम्ही आळंदीला घ्या, पंढरपूरला गेले तर इंद्रायणीचं स्नान करता, आळंदीला गेले तर चंद्रभागेचं स्नान करता, तरी होच म्हणते, तरी होच म्हणते महाराज। अहो तुम्ही पंढरपूरला गेले तर चंद्रभागेचं, आळंदीला गेले तर इंद्रायणी मातेचं का करायचं स्नान। कळत न कळत आपल्या हातानं वाईट कर्म वाईट पाप घडलं असन तर तीर्थामध्ये स्नान केल्यानं आपल्या जीवनातलं पातक नाहीस होतं, म्हणून आपण तीर्थामध्ये स्नान करायचं। आणि ऐका अंतरवालीकर, आपलं पाप तीर्थामध्ये जातं, पण तीर्थाचं पाप नेमकं कुठं जातं? जे कीर्तनात झोपे घेतात त्यांच्या डोक्यावर नाही, नाही कुठं जातं? तर या जगातल्या सगळ्या तीर्थाचं पाप माझ्या साधू संताच्या चरणावर नष्ट नष्ट। याला पुरावा दिला शंकर सांगे ऋषी जवळी, सकल तीर्थे माध्यान काळी, येते पुंडलिका जवळी करीती अंगोळी वंदिती चरण। सगळे तीर्थ पंढरपूरला येतात आणि पुंडलिकाचं दर्शन घेतात। पुंडलिकाचं दर्शन घेतल्याबरोबर या जगातल्या सगळ्या तीर्थाचा मलिनपणा पाप नाहीस होत। म्हणून ऐसा संताचा महिमा। तुम्ही म्हणता शुभम महाराज असा जर संताचा अधिकार असन तर मग आम्ही पंढरपूरला जायचं नाही का, मंदिरात जायचं नाही का, देवाचं दर्शन घ्यायचं नाही का, का घरातले देवाऱ्यातले देव उचलायचे आणि टाकायचे नदीला? असं नाही। तुम्ही जर घरामध्ये देवपूजा करत असाल आणि तुमच्या दारामध्ये जर संत आले असतील तर देव सारावे परते, संत पूजावे आरते। संताची सेवा करा, ते देवाला आपोआप पावते। तुम्ही म्हणता का हो संत तर दिसायला आपल्यासारखेच आहेत आणि त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे? एक फरक आहे, सांगून जातो। तुम्ही आम्ही ब्रह्मस्वरूपापर्यंत आहे, तुका म्हणे हा तो स्वयंप्रब्रह्म, पण संत देवते संत, देवते संत निमित्त ते प्रतिमा। कारण की ते देव स्वरूपाला प्राप्त झालेले असतात। कशानं? त्यांच्या अंतकरण वृत्तीला अहम ब्रह्मास्मीन किंवा नामचिंतनाचा अग्नी त्यांच्या अंतकरण वृत्तीत प्रज्वलित झालेला असतो आणि त्यांच्या अंतकरण वृत्तीतले विकार नाहीसे होऊन ते देव स्वरूपाला प्राप्त झालेले असतात। अशा संताची सेवा करा, देवाला पावते। असा सरळ आणि सोपा चार चरणाचा भावार्थ विठ्ठल। तुम्ही म्हणता महाराज खरंच संत सायुज्यता नावाची मुक्ती देतात का? देतात। कारण की सांगून जातो, देव आणि देवमान्य संत, थोडं संदर्भ लावून देतो मोकळं सांगतो। देव आणि देवमान्य संत भक्ताचा अंतर्भाव जाणून तीन प्रकारची कृपा करत असतात। तीन। पहिली कृपा आहे नेत्र कृपा, दुसरी कृपा आहे हस्त कृपा आणि तिसरी कृपा आहे आलिंगन कृपा। चला, पहिली कृपा आहे नेत्र कृपा। भगवंताची नेत्र कृपा आपल्यावर होते अंतर्भाव जाणून। कृपा दृष्टी निहाळिली आपुल्या पदी बैसविले आणि बाप रुक्मा देवी वरु विठ्ठले भक्ता दिदले वरदान। पहिली कृपा आहे नेत्र कृपा आणि दुसरी कृपा आहे हस्त कृपा। ऐका अंतरवालीकर, लय गुरु करण्यापेक्षा एकच गुरु करा आणि त्या गुरुचा आपल्या मस्तकावर हात ठेवून कृपा झाली पाहिजे असा गुरु करा। पण माणसं वेळ बघून गुरु बदलायला लागले, वेळ बघून, वेळ बघून। एक जण माझ्याकडे आला, म्हणला मी म्हणलो किती गुरु केले? सुटायला लागलं का? तुम्ही बक्षीस नाही दिल्यामुळे असं व्हायला लागले। लक्ष द्या महाराज। एक जण म्हणलं किती गुरु केले? म्हणला 9। म्हणलं मग आता काय करायचंय? काय नाही म्हणले 10वं शुभम महाराजाला गुरु करायचं। म्हणलो वा 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 महाराज, वेळ बघून माणसं परमार्थ करतात, वेळ बघून। तुमचा आमचा विचार केला ना तर तुमचा आमचा परमार्थही बरोबर नाही आणि संसारही बरोबर नाही। तुम्ही म्हणता असं कसं म्हणायला लागले शुभम महाराज? खरं सांगा बरं, मी म्हणत असतो इथं बसलेले सज्जन माणसं हातवरी करा बरं, सज्जन।
आ आ खाली करा खाली करा. वा वा लय मोठ सज्जन आहे. आणि दुर्जन माणसं हातावरी करा बरं. दुर्जन दुर्जन आपला असंच आहे. सज्जनही नाही आणि दुर्जनही नाही. आपण मधली आहेत मधली. आणि मधली आहेत म्हणून तर भर पावसाळ्यात पाऊस गेला आणि उन्हाळ्यात यायला लागला. लय अवघड आहे महाराज. सहज माणसं देवाला फसविते. सहज सहज. खरं सांगा बरं मावशा हो, चालता चालता तुम्हाला एक रामाची मूर्ती दिसली आणि एक रावणाची दिसली, तुम्ही कोणची घेता? आ ते काय झालं महाराज गुरुजी, संक्रांती दिवशी एका गावाला माझं कीर्तन होतं. संक्रांती दिवशी मी गेलो कीर्तनाला आणि गेल्याच्या नंतर संध्याकाळी एका जणाच्या घरी, पण तिथं गृहमंत्र्याची आणि त्या महाराजाची भांडणं झाली होती. भांडणं झाली होती भांडणं. मी गेलो आणि गेल्याच्या नंतर मावशीला म्हणलं, मावशी वा 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 म्हणलं आज लय संक्रांत थाटामाटात आहे. म्हणलं नाव घ्या बरं नाव. आधीच आता गृहमंत्र्याला राग आलेला होता. मग गृहमंत्र्यांनी नाव घेतलं. गृहमंत्री म्हणले खिडकीत खिडकी. वय सांगू का? मग ह्याच तुमच्याकडे पडेल. मग 500 इसार द्या तोपर्यंत. नाव घेतलं नाव. रागच आलेला होता गृहमंत्र्याला. गृहमंत्री तुमच्या लक्षात आले ना? कोण? फडणवीस नाही. रागच आलेला. मग गृहमंत्र्याने नाव घेतलं. मालक म्हणायला लागला, ए घे ना नाव, किती दिवसानं महाराज आपल्या घरी आले, घे नाव घे नाव. गृहमंत्र्याला रागच आला आणि गृहमंत्री म्हणले खिडकीत खिडकी. खिडकीत होती देवळी. कसे ऐकायला लागलेत बघा ना. नाव घेतलं देवळीत देवळी. देवळीत होती ईट. नीट ऐका बरं काय. देवळीत देवळी, देवळीत होती ईट. मालक माझ्याशी बोला नीट, नाही तर एका झापडीत करीन नीट. महाराज असा राग आला त्याला म्हणता. असा राग आला त्यो म्हणला, महाराज मी एका माणसाने ऊर्जा मंत्र्याला फोन लावला. हॅलो. ऊर्जा मंत्री म्हणले बोला ना जावाय बापू. म्हणले काय बोलायचं राहिलंय? तुमच्या मुलीसोबत लग्न करून फसलो. म्हणले काय झालं? म्हणले कुठून जाती, कीर्तनातून जाते, लग्नातून जाते, कुठून जाते. ऊर्जा मंत्री म्हणले जावाय बापू तिला पळून जायची सवय. तिची बारकी बहीण घेऊन जा, तिचं नाव शिंगल फ्यूज. लय अवघड आहे महाराज. काय चाललं होतं? हा हे बरं कळत आहे. नाव नाव तिने नाव घेतलं. ह्याला राग आला पण म्हणला राग जिरला पाहिजे. त्यांनी नाव घेतलं. त्यांनी नाव काय घेतलं लक्ष द्या. ते म्हणला देवळीत देवळी. देवळीत होती इट्टी. काय नाव घेतलं? देवळीत देवळी. देवळीत होती इट्टी. अग माझ्याशी असं बोलू नको, तुला मारतो मिट्टी. महाराज अहो लयच अवघड आहे महाराज. लक्ष द्या मावशा हो, बडे बडे सावधान. चालता चालता तुम्हाला एक रामाची मूर्ती दिसली, एक रावणाची दिसली. तुम्ही कोणची घेता? रामाची. पण रामाची जी आहे ती पितळाची, रावणाची जी आहे ती सोन्याची. माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा. माझ्या गळ्यात काय ही माळ तुळशीची का सोन्याची? तुळशीची. मग तुमच्या गळ्यातलं सोनं पवित्र का माझी माळ? माळ. मग तुमचं द्या मला आणि हे घ्या बरं तुम्हाला. घ्या 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 घ्या. नका काढू हो नतीवाल्या. राहू द्या राहू द्या. नका काढू नका काढू. कोण काढायला लागले तुम्ही तिकडं बघायला लागले महाराज. आपला वेळ बघून पार मारतोय हो, वेळ बघून. आणि त्याच्यामुळं आपल्यावर आपली गुरु कृपा करत नाही. मग काही साधकानं प्रश्न केला माझ्या माऊलीला, माऊली सांगा ना तुमच्या गुरुनं तुमच्या मस्तकावर हात ठेवून कृपा केली का? ह्याला हस्तकृपा म्हणतात. माऊली म्हणले माझ्याही गुरुनं माझ्या मस्तकावर हात ठेवून कृपा केली. ज्ञानदेव म्हणे मी चाडे, निवृत्तीने केले कोडे, मस्तका हात ठेविला पुढे बीजची वाहिले. ते साधक पैठणला आले. पैठणला कोणचे संत आहेत? कुणी सांगितलं? हा मग बरोबर आहे. हा नाथ बाबाकडे. नाथ बाबा तुमच्या गुरुनं तुमच्या मस्तकावर हात ठेवून कृपा केली का? त्यावेळेस नाथ बाबानं गोड उत्तर दिलं, गोड उत्तर दिलं.
येऊन गुरुनाथे माता ठेवे लागरू अज्ञान तिमिर गेले शुद्ध मार्ग साचारू कर्जत चालियेलो फिटला अज्ञान अंधार एका कृपा केली आणि तेच साधक माझ्या तुकोबरायकडे आले. सांगा तुकोबराय, तुमच्या गुरुनं तुमच्या मस्तकावर हात ठेवून कृपा केली का? तर तुकोबरायनं गोड उत्तर दिलं, मस्तकी तो जाना ठेविला महाराजांच्या विषयाला प्रमाणाचा भाव जुळला. काय वर्णन करावं? महाराजांचं नाव संजय महाराज, परमार्थ करतात ते रोज. बऱ्याच दिवसातून त्यांची माझी भेट झाली आज. नसतं त्यांचं यमक मध्ये नाव घेतलं तर साबळे गुरुजी माझ्यावर झाले असते नाराज. असे संजय महाराज योग्य प्रमाण मस्तकी तो जाना ठेविला करू. माझ्याही गुरुनं माझ्या मस्तकावर हात ठेवून कृपा केली. काय होत असतं आपल्या गुरुनं आपल्या मस्तकावर हात ठेवल्यानं? तर सांगतो, आपलं जीवन सफल होत असतं. सफल माणूस जीवन जगत असताना दोन अंगानं जीवन जगतो. एक जीवन आहे संपन्न जीवन आणि एक जीवन आहे सफल जीवन. पण माणूस कितीही संपन्न जीवन जगला तर त्या माणसाला माथिकात जावं लागतं. राहते निराळे रांडा दोरी सकळ, सगळ्या गोष्टी इथं राहतात. आणि संपन्न जीवन जगत जगत आपल्या जीवनाची फजिती करून घेण्यापेक्षा सफल जीवन जगा. तुमच्या जीवनाची क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. मग सफल जीवन कशानं होतं? तर वेदाचा विचार जर केला तर 3 कक्षा आहेत. एक चमत्काराची कक्षा आहे, एक आचाराची कक्षा आहे आणि एक अनुभूतीची कक्षा आहे. संताचा आणि देवाचा परिचय हा चमत्कारातून होतो. देवाचा संताचा परिचय आचारातून होतो आणि देवाचा आणि संताचा परिचय हा अनुभूतीतून होतो. पण चमत्कारातून होणारा परिचय याला कनिष्ठ परिचय म्हणतात. आचारातून होणारा परिचय याला मध्यम परिचय म्हणतात आणि अनुभूतीतून होणारा परिचय याला सर्वश्रेष्ठ परिचय म्हणतात. आणि माणसाच्या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ परिचय झाला की माणसाचे जीवन सफल होत असतं. सफल. पण माणसं सफलतेच्या मागे नाहीत, संपन्नतेच्या मागे. संपन्न आपलं जीवन संपन्न कसं होईल? पण सांगू का, संपन्न जीवनाची इतकी फजिती होते, इतकी फजिती होते, इतकी फजिती होते. आमचे गुरुवर्य सांगायचे पाठामध्ये, बरेचसे कीर्तनकार सांगतात, मी बी सांगत असतो. गुरुवर्य म्हणायचे संपन्न जीवनाची फजिती. एखादा व्यक्ती जर घरच्या मंत्र्याला मंडळीला जर सरळ सांगायचं म्हटलं तर ती वाकडं वागायची आणि वाकडं सांगायचं म्हटलं की सरळ वागायची. मग एक दिवशी काय झालं,
घरच्या मंत्र्याचे मामा घरी आले, मामा. मग ह्यानी हाक मारली, ए पप्याची आई, काय बऱ्याच दिवसानं तुझे मामा घरी आलेत. म्हणली मग आज काय कर, तुझ्या मामाला सुंदर असा पुरणपोळीचा स्वयंपाक बनव जेवायला. आता सरळ सांगितलं की वाकडं होतं. ती म्हणली पुरणपोळी, नाही 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 नाही, मी पिठलं भाकर बनवित असते. पिठलं लक्षात आलं ना? बेसन. बेसन बेसन म्हणजे काय? कोणत्या सणाला चलत नाही त्याला बेसन म्हणते. बेसन. मामा जेवले गेले आणि म्हणले बऱ्याच दिवसानं हिच्या घरी आलो, म्हणले मला हिने बेसन चारलं होय, मरेपर्यंत हिच्या घराचं तोंड बघत नसतो. संपन्न जीवनाची फजिती. आणि एक दिवस काय झालं, 15 दिवसानं ह्याचे मामा आले, ह्याचे. आणि ह्याने लगेच हाक मारली, ए पप्याची आई, काय आज माझे मामा आलेत. मग तुझ्या मामाला जशी पिठलं भाकर बनवली होती तशी माझ्याही मामाला पिठलं भाकर बनव. ती म्हणली माय 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 माय, पिठलं भाकर मी पुरणपोळी बनवित असते. बनविली जेवायला पुरणपोळी. आणि बनविल्याच्या नंतर कसे तरी मामा गेले आणि 15 दिवसानं गावात सप्ताह बसला. मग त्या माणसाला लय नाद बरं का, आपल्या बाबूराव महाराजांनी सगळे महाराज घरी न्यायचे जेवायला. नेले सगळे महाराज लोक जेवायला घरी. आणि घरी जेवायला नेल्याच्या नंतर हाक मारली, पप्याची आई, काय अरे बऱ्याच दिवसानं महाराज मंडळी आलेत. मग लय गोड खाऊ खाऊ, तेलकट खाऊ खाऊ, ताक पिऊ पिऊ कटाळा आलेला असतो त्यांना. आज काय कर, साधं जेवायला बनव, साधं. ती म्हणली माय 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 माय, साधं नाही 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 नाही, मी कुरडया भजे तळीत असते. वारकरी म्हणले होय माऊली. म्हणले काय, तुमच्यापेक्षा तुमच्या मावशीचं मन लयच मोकळय वा, हा तुमच्यापेक्षा तुमच्या मालकिनीचं लयच मन मोकळय. त्यो म्हणला नाही नाही नाही, मन मोकळं नाही, थोडं थांबा, तुमच्या लक्षात येईल. स्वयंपाक केला आणि वाढायला आली पप्याची आई, वाढायला. आणि अशी पात्र वाढू लागली, पात्र. ह्यो म्हणला, ए पप्याची आई, ते महाराज मंडळी आहेत, जरा आदरानं जरा दम्मानी पात्र वाढाव. असं म्हणलं की ती उभाट्यानीच टाकायला लागली. ते म्हणला आग 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 आग, तुझे पाय पडते त्या पात्रावर. असं म्हणलं ती पात्राहूनच चालायला लागली. महाराज बघता बघता वारकरी जीवन गेले. आणि जीवन गेल्याच्या नंतर 15 दिवसानं पाऊस पडला, आगुट मोरली आणि पेरायला रानात गेले. पेरायला जुन्या माणसाची दृष्टांत लय सुंदर असायची. रानात पेरायला गेले, पण गावाच्या त्यांच्या रानाच्या मध्ये एक नदी होती. नदी गेले, पेरता पेरता पाऊस आला. ती पण सोडली, बैल सोडले, गावाकडे निघाले. इतका पाऊस झाला डोंगरावर, इतका पाऊस झाला, इतकं पाणी आलं नदीला, इतकं पाणी आलं. गावातून फोन येऊ लागला, राम भाऊ लवकर या, लवकर या, डोंगरावर पाऊस पडतोय, नदीला पाणी येतोय. ते म्हणला लेका आलो असतो, पण नदीला पाणी आमच्या दोघालाही पावता येत नाही, कसं यावं. ते म्हणला वेळ आहे का काय, लका तुझ्याकडे 2 बैल आहेत ना, दोघ जण 2 बैलाच्या शेपटाला धरा ना म्हणले. लगेच ह्याकडे येऊन त्या कडीला. पण त्याच्यात एका बैलाचं शेपूट बांड होतं, बांड आपूड. ह्याच्या लक्षातूनच गेलं. हे म्हणला, ए पप्याची आई, तू काय कर, ह्या लांबक्या बैलाच्या शेपटाला धर, मी आकुडक्या धरते. ती म्हणली आकुडक्या, नाही 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 नाही, आम्हाला काय कमी समजलं काय, 50% आरक्षण आहे, मी आकुडक्या शेपटाला धरणार. माझ्याकडे काय बघता 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 अर्ध्या नदीत आले, पाणी ओढू लागलो. आणि ह्यो तितक्यात म्हणतो, ए पप्याची आई, काय तुझ्या बैलाचं शेपूट हातात धरलंय, ते आकुड आहे, जरा जाम पकड बर का. ती म्हणली जाम, मी ढिलं पकडीत असते. आगा 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 आगा, सुटन 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 सुटन, सोडलं. माझ्याकडे काय बघता, चालली ना पप्याची आई वाहून. आपल्या गावाला नदी आहे का, नदी कुंकड वाहती, आ इकडं वाहती, इकडं चालली पप्याची आई वाहून, इकडं इकडं. आणि मग ह्यो कडीला आला, कडीला, आणि इकडं शोधू लागला. इकडं एक जण भेटला, ए रामभाऊ इकडं कुठं चालला. लका म्हणला आत्ताच पप्याची आई वाहून गेली. अरे वेडा का काय, आपल्या गावची नदी इकडं वाहती, इकडं कुठं चालला. नाही 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 म्हणला, पक्का अंदाज आलाय म्हणला मला तिचा, ती इकडं जाऊ शकत नाही, ती इकडंच जाणार. महाराज ही संपन्न जीवनाची फजिती. मग संपन्न जीवन जगून फजिती करून घेण्यापेक्षा सफल जीवन जगा, तुमच्या जीवनाचं सोनं होईल, सोनं. मग सफल जीवन कशानं होतं, गुरुनं आपल्या मस्तकावर हात ठेवल्यानं आपलं जीवन सफल होतं, सफल. दुसरी कृपा आहे मस्तकावर हात ठेवून कृपा करणं. आणि तिसरी कृपा आहे
आलिंगन कृपा आलिंगन. आलिंगन किती जणांचं? देवाचं, जीवाचं आणि संताचं. एक एक पदामध्ये विचार करू, एक एक मिनिटामध्ये. पहिलं आलिंगन आहे देवाचं. देवाचं आलिंगन काय देतं तर याला निळोपरायनं पुरावा दिला. देवाचं आलिंगन समाधान देतं. निळा म्हणे आलिंगन देता समाधान जीव शिवा. देवाचं आलिंगन समाधान देतं, जीवाचं आलिंगन दुःख देतं आणि संताचं आलिंगन सायुज्यता नावाची मुक्ती देतं. चला मग हे आलिंगन घडण्याकरता काय साम्य लागतं तर 3 गोष्टी साम्य लागतात आलिंगनासाठी. पहिलं वय, वय, दुसरं अधिकार आणि तिसरं अंतःकरण वृत्तीचा भाव. या 3 गोष्टी साम्य असताना आलिंगन घडत असतं. पहिलं वय, वय साम्य पाहिजे. कधी बघितलंय का तुम्ही 75 वर्षाचे आजोबा आणि 75 वर्षाच्या आजोबानं 5 वर्षाच्या नातूला आलिंगन दिलं नाही का? वय साम्य नाही. वय साम्य आणि अधिकार वेगवेगळा असून तर आलिंगन घडू शकत नाही. कधी बघितलंय का तुम्ही कंपनीचा मालक देखील 40 वर्षाचा आणि त्या कंपनीचा सिक्युरिटी गार्ड देखील 40 वर्षाचा. कधी पाहिलंय का कंपनीच्या मालकाचं सिक्युरिटी गार्डचं आलिंगन झालं नाही का? वय साम्य पण अधिकार वेगवेगळा. आता लक्ष द्या, वय साम्य असू द्या, अधिकार साम्य असू द्या आणि अंतःकरण वृत्तीचा भाव वेगवेगळा असू द्या, आलिंगन घडू शकत नाही. दोन्हीही जीवाभावाचे मित्र आहेत. चांगल्या मार्कानं पास झाले आणि दोघांचं स्वप्न होतं PSI व्हावं. दोघही PSI झाले आणि PSI झाल्याच्या नंतर जीवाभावाचे मित्र 5 वर्षानं पुन्हा भेटले आणि भेटल्याच्या नंतर दोघांना एकमेकाला आलिंगन दिलं. ऐका, पण एका PSIचा एकुलते एक मुलगा मेला होता आणि एका PSIला बऱ्याच दिवसानं मुलगा झाला होता. आता लक्ष द्या, वय साम्य, अधिकार साम्य पण एका PSIचा मुलगा मेल्यामुळे दुःख आहे आणि एका PSIला बऱ्याच दिवसानं मुलगा झाला म्हणून सुख आहे. वय साम्य, अधिकार साम्य पण अंतःकरण वृत्तीचा भाव वेगवेगळा आहे, आलिंगन घडू शकत नाही. मग किती जणांचं आलिंगन आहे? यमाचं आहे, कामाचं आहे आणि प्रेमाचं आहे. एक एक पदाचा विचार एक एक मिनिटामध्ये करू. पहिलं यमाचं. यमाचं आलिंगन कशाला म्हणतात? महाभारतामध्ये एक आंधळा व्यक्ती होऊन गेला. काय नाव त्याचं? कुणी सांगितलं? वा वा वा, धृतराष्ट्र. मग बरोबर आहे, बरोबर आहे. तुमची लोकसंख्या जास्त आहे नाही. धृतराष्ट्राने विचारलं, माझ्या दुर्योधनाला कुणी मारलं? म्हणले कुणी कशाला? भीमाने मारलं. म्हणले मला भीमाला भेटायचं. भीमानं हे ऐकलो आणि भीम उतावीळच झाला, उड्याच मारू लागला. आनंदाचे डोही आनंद तरंग. श्रीकृष्ण परमात्म्याच्या लक्षात आलं आणि श्रीकृष्ण परमात्म्यानं भीमाचा हात धरला. ए भीमा, कुठं चालला? नॉट रिचेबल, डायरेक्ट गुवाहाटी. 50 खोकेन एकदम ओके. कुठं चालला? बस इथं, बस, जाऊ नको. श्रीकृष्ण परमात्म्याच्या लक्षात आलं आणि श्रीकृष्ण परमात्म्यानं लोखंडाचा पुतळा तयार केला आणि धृतराष्ट्राच्या समोर नेला आणि धृतराष्ट्रानं मारण्याच्या हेतून आलिंगन दिलं. आलिंगन दिल्याबरोबर लोखंडाच्या पुतळ्याचं पीठ झालं पीठ. अंतरवालीकर, खरं सांगा, लोखंडाच्या पुतळ्याच्या ऐवजी खरा भीम असतं तर काय झालं असतं? याला यमाचं आलिंगन म्हणतात, यमाचं. आणि दुसरं एक आलिंगन आहे, सांगून जातो यमाचं. हा समाज गुलामगिरीच्या अंधाऱ्यात जगत होता. हा समाज गुलामगिरीच्या अंधाऱ्यात जगत होता. गुलामगिरीच्या अंधाऱ्यातून स्वातंत्र्याच्या उजेडात आणण्याचं काम वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवराय यांनी स्वराज्याचं तोरण बांधलं. वय फक्त 16. ऐका, वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवरायांना स्वराज्याची शपथ घेतली. याला म्हणायचं आईच्या उदरातले गर्भातले संस्कार. जिजाऊ आईसाहेबाच्या उदरामध्ये एक बाळ वाढत होतं, त्याचं नाव आहे छत्रपती शिवराय. आणि जिजाऊ आईसाहेबानं गर्भावर संस्कार केले, याला गर्भदान संस्कार म्हणतात. काय म्हणायच्या जिजाऊ आईसाहेब? ए शिवबा, ए शिवबा, हा समाज गुलामगिरीच्या अंधाऱ्यात जगतोय. शिवबा, तुला जन्माला येऊन या समाजाचा गुलामगिरीचा अंधार नष्ट करायचा आहे आणि यांना स्वातंत्र्याच्या उजेडात आणण्याचं काम तुला करायचंय शिवबा, असं म्हणायच्या. आणि बघता 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 बघता
बघता बघता एक दिवस असा उजडला 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर माझ्या छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आणि प्रत्येक जण म्हणू लागला माझी जाऊ नये शिवाजी महाराज निस्ते राजे नव्हते. ऐका अंतरवालीकर, शिवाजी महाराज निस्ते राजे नव्हते तर तुम्ही म्हणता कोण होते? तर शिवाजी महाराज छत्रपती होते. कुणाला म्हणायचं छत्रपती? ऐका, कुणाला म्हणायचं छत्रपती? तेच आहेत आपल्या जीवनाचे खरे साथी. त्यांचं नाव ऐकल्याबरोबर आपल्या धैर्य बळाला, विचाराला प्राप्त होते गती. जीवनामध्ये वागू नका अति, होईन जीवनाची माती, अशी शिकवण देणारे छत्रपती, अशी शिकवण माझ्या राजाने दिली. आणि ऐका, कुणी चंद्रकोर लावल्यानं छत्रपती होत नसतो, कुणी दाढी राखल्यानं छत्रपती होत नसतो, कुणी मुकुट घातल्यानं छत्रपती होत नसतो, कुणी तलवार वागवल्यानं छत्रपती होत नसतो, कुणी घोड्यावर स्वारी केल्यानं छत्रपती होत नसतो. ज्याला छत्रपती व्हायचं असेल त्या व्यक्तीनं डोळ्यानं दिसलेल्या या जगातल्या प्रत्येक स्त्रीला आई माना. लोक मला छत्रपती म्हणले, छत्रपती. आणि शिकवण, ही शिकवण माझ्या राजाने 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 काळ्या राणी तडपत होत तुझ्या जगाचं सोनं. काळ्या राणी तडपत होत तुझ्या जगाचं सोनं. अशी देखणी होते या मुसलमानाची, अशी देखणी होते या मुसलमानाची. त्या देवीला आई म्हणाला, त्या देवीला आई म्हणाला राजा शोषण आनंदाने नांदत होते मुसलमान, आनंदाने नांदत होते मुसलमान. बांधत होता म्हणजे देवे, बांधत होता म्हणजे ऐका अंतरवालीकर, बांधत होता म्हणजे देवे, बांधत होता म्हणजे अशा जबड्या वासी अजून झुकते, राजा जबड्या वासी अजून झुकते. आनंदाने नांदत होते मुसलमान, आनंदाने नांदत होते मुसलमान. हिंदू मुसलमान
उपकार आहेत माझ्या राजांचे सांगून जातो ऐका. हे स्वराज्य उभा करत असताना प्रत्येक जातीचा मावळा माझ्या छत्रपती शिवरायांसोबत होता आणि प्रत्येक मावळा म्हणायचा अरे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. कसे होते माझ्या राजांचे मावळे ऐका. अरे कापल्या जरी आमच्या नसा, अरे कापल्या जरी आमच्या नसा तर उधळण होईल भगव्या रक्ताची. अरे फाडली जरी आमची छाती तर मूर्ती दिसेल फक्त छत्रपती शिवरायांची. काय उपकार आहेत माझ्या राजांचे सांगून जातो ऐका. आज जर छत्रपती शिवराय झाले नसते तर आज आपल्याला सत्ता करता आला नसता, आज आपल्याला कीर्तन करता आलं नसतं, आज सत्ता करण्यासाठी परवानगी घ्यावी लागली असती. हुजूर हम थोड़ा सा संकीर्तन करना चाहते हैं, हमको थोड़ा परवाना चाहिए. आज आपल्याला परवानगी घ्यावी लागली असती. पण सांगून जातो छत्रपती शिवरायानंतर आपल्याला एकच राजे ते म्हणजे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटलाचा विचार जर केला तर मनोज जरांगे पाटलाचा गरजवंत मराठ्यांचा लढा हा मराठा समाज नाही थोडा. सरकारला जाहीर विनंती करतो आरक्षण देण्याकरता काही पुरावे कमी असतील तर ते पुरावे तात्काळ जोडा. नाही तर हा मराठा समाज असा आहे घरात घुसून लावीन कानाखाली जोडा. हात वरी करा, हात कळू द्या या परिसराला काय सुंदर सत्ता चालू आहे अंतरवालीला. एक जाळी एक छत्रपती शिवरायांना मानाची वंदन आपल्याला समर्पित करायची. सगळ्यांना बोलायचंय. थोडा विको द्या. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुणावंतंस शिवासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 हर. अशा छत्रपती शिवरायांना भेटण्याकरता प्रतापगडावर अफजल खान तयार आहे आणि अफजल खानानं छत्रपती शिवरायांना मारण्याच्या हेतून आलिंगन दिलं आणि स्वतःच्या खड्गानं छत्रपती शिवरायांच्या पाठीवर वार केला. पण ऐका अंतरवालीकर, छत्रपती शिवराय सावध होते. स्वतःच्या वाघ नाक्यानं उभा अफजल खान फाडला. खरं सांगा छत्रपती शिवराय जर सावधरित्या गेले नसते तर काय झालं असतं. याला यमाचं आलिंगन म्हणतात. यमाचं दुसरं आलिंगन आहे कामाचं. ते वासनेतून तयार होतं आणि त्या वासनेला आवर घालण्याचं काम माझा परमात्मा करतो. कधीतरी जा मंदिरात आणि परमात्म्याकडे विनंती करा, ए भगवंता आईशे मज करुणी ठेवा नारायण समूळ वासना नुरवावी. कामाच्या लिंगनाचं योग येणार नाही. शेवटचं आलिंगन आहे प्रेमाचं. प्रेमाचं आलिंगन सांगून शेवेला पूर्णविराम. कशाला म्हणतात प्रेमाचं आलिंगन सांगतो ऐका. कशाला म्हणतात प्रेमाचं आलिंगन. एकुलते एक मुलगा आहे, धैर्यशील मुलगा आहे, व्यायाम करतो, बॉडी कमवतो आणि वयाच्या 18व्या 19व्या वर्षी या भारत मातेची सेवा करण्याकरता फौजी म्हणून भरती होतो. आणि तोच मुलगा 5 वर्ष अहोरात्र रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करतो आणि सीमेवरती लढत राहतो. भारत मातेची सेवा तुमचं आमचं रक्षण करतो. आणि एकुलते एक मुलगा 5 वर्षानं घरी फोन लावतो आणि आईला म्हणतो, आई आई मी परवा दिवशी घरी येणार आहे. आईला आनंद होतो, आनंद होतो. बघता बघता दुसरा दिवस उजवतो, तिसरा दिवस उजवतो,
आणि एकुलते एक मुलगा 5 वर्षानं गावाकडे येतो. गावातल्या स्टँडवर येतो, घराच्या समोर येतो. आई दारात वाट बघत असते, माझा बाळ कधी येईल. बघता बघता आईनं पाहिलं 5 वर्षानं माझा मुलगा भेटतोय. एकुलते एक मुलगा आहे. बघता बघता मुलगा दारात येतो आणि आई पळत जाते आणि एकुलते एक मुलाला आलिंगन देते. याला प्रेमाचं आलिंगन म्हणतात. विढाल वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. वारकरी संप्रदायाचा पहिला नियम आहे, तुम्ही जर पंढरपूरला गेले आणि वारकरी भेटले तर आधी दर्शन नाही, पहिला आलिंगन आहे. याचा पुरावा माझ्या नामदेव रायनं दिला. प्रथम भेटी आलिंगन, पहिल्या भेटीत आलिंगन सांगितलं आणि मग चरण वंदावे. पहिल्या भेटीत आलिंगन सांगितलं. मग तुम्ही म्हणतात संताचे आलिंगन आपल्याला मोक्ष आहे, पण संताचं एकमेकाचं आलिंगन झाल्या काय होतं? तर आलिंगनी संताची या दिव्य झाली माझी काया. दिव्य स्वरूपाला त्यांची काया प्राप्त होते संताच्या आलिंगनानं. आणि ऐका, तुम्हाला जर सायुज्यता नावाची मुक्ती प्राप्त करून घ्यायची ना, जा संताच्या संगतीमध्ये. असा योग घडून येईल, तो योग तुम्हाला सायुज्यता नावाची मुक्ती देईन. अभंगाचं पहिलं चरण. तसं मलाही वाटतं मी तुम्हाला 500 द्यावा, पण काय करू कंबर जाम
ते म्हणतात महाराज संतांच्या लिंगामध्ये मोक्ष आहे, पण तो मोक्ष आधी संतांकडे पाहिजे, मग तो मोक्ष संत भक्ताला देतात, मग तो मोक्ष त्यांच्याकडे आहे काय? तुकाराम महाराज म्हणले आहे, असं विचारू नका, आहे कशावर? तुकोबारा म्हणले मोक्ष रूपी मुलीसोबत आम्ही लग्नच लावलं. संतांच्या लिंगनामध्ये सायुजाता नावाची मुक्ती, मग असा त्यांचा अधिकार आहे का? ऐसा संतांचा महिमा, काय अधिकार संतांचा? ऐका सांगून जातो, जो काळ तुम्हा आम्हाला भक्ष्यस्थानी ठेवतो त्या काळावर माझ्या साधू संतांना अधिराज्य गाजवलं. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. ऐका अंतरवाली कर, ज्या काळाच्या भीतीनं आपण जिथं नाही तिथं जातो. जर बार्शीच्या दवाखान्यात नीट नाही झालो तर छत्रपती संभाजीनगरला जातो, छत्रपती संभाजीनगरला नीट नाही झालं तर पुण्याला जातो, पुण्याला नीट नाही झालं तर मुंबईला जातो. का? आपण वाचलो पाहिजे, काळानं आपल्यावर झेप नाही घेतली पाहिजे. आपण काळाच्या भीतीनं पुढे पळतो, काळ आपल्या पाठीमागे पळतो, पण संताचं तसं नाही. संताचं नाव ऐकल्याबरोबर काळ पळतो. का दड दड Bye.
कळतो दड 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 दुडू 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 कळ सुटला कळी काळा बापुडी ओ नाम घेत्या कापे काळावर आधी राज्य काढून ऐसा संताचा महिमा आणि अशा संताची सेवा करा देवाला पावते अभंगाचं शेवटचं चरण
कीर्तनरूपी सेवा संपलेली आहे. जाता जाता 3 गोष्टी सांगतो. नाही 11 म्हणजे 11, काळजी करू नका. मलाही माहिती 18 मिनिटं राहिलेत. 18 बरोबर आहे ना? जहा ते म्हणायचं असतं तसं 11ला संपलं. जाता जाता 3 गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट कर्म चांगलं करा. शेवटी काही नाही, कर्मच आपलं साथ देणार आहे. बाकी काय? अंधेरे में छाया, बुढ़ापे में काया और अंत समय में माया किसी का साथ नहीं देती. सिर्फ कर्म साथ देता है. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. पहिली गोष्ट कर्म चांगलं करा. दुसरी गोष्ट आहे पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. ऐका, आपल्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ जर असन तर आपली येणारी पिढी माळकरी घडत असते, सुसंस्कारी घडत असते. आणि आपणच माळकरी नसाल तर येणारी पिढी माळकरी होईल याची अपेक्षा धरू नका. तुम्हाला वाटत असेल आपलाही मुला सुसंस्कारी जन्माला यावा, आपलाही मुला चांगला संस्कारी व्हावा, तर आधी तुम्हाला संस्कार पाहिजे, तर आपल्या मुलाला संस्कार घडत असते. तुम्ही जर कीर्तनाला आला तर आपली मुलं कीर्तनाला येतील, आणि तुम्ही जर कीर्तनाला आला नाही, तुम्ही जर परमार्थ केला नाही, तर तुमचे मुलं परमार्थ करतील ही अपेक्षा धरू नका. म्हणून पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. आणि तिसरी गोष्ट आहे पवित्र कार्याला सहकार्य करा. ऐका, चालत असलेले अखंड हरिनाम सप्ताहाला तुम्ही जर 1 हातानं दिलं तर देव कोणच्या ना कोणच्या रूपामध्ये तुम्हाला 10 हातानं दिल्याशिवाय राहणार. या पवित्र कार्याला सहकार्य करा. या सप्त्याला जर तुम्ही 5-10 हजार रुपये वर्गणी दिली तर देव कोणच्या ना कोणच्या रूपामध्ये तुम्हाला एका महिन्यात 50,000 परत केल्याशिवाय राहणार नाही. इथं सहकार्य करा ना. जिथं नाही तिथं खर्च करतात माणसं. जिथं नाही तिथं सांगत असतो मी, जिथं नाही तिथं खर्च. माणूस जन्मल्यावर वर्षांनी करते, त्याला काय म्हणते? बड्डे बड्डे बड्डे. माणूस जन्मल्यावर करते त्याला काय म्हणते? बड्डे. बर करीनात का बड्डे? पण लग्न झाल्यावर वर्षांनी करते त्याला काय म्हणते? ते आपल्याला कळत अॅनिव्हर्सरी, पण इकडं काय कळायची? काय म्हणते त्याला? बर हॅपी बर्थडे. बर लग्नाचा वाढदिवस. आता काही गरज आहे का हो? एक तर जमत नव्हतं, कशी तरी मध्यस्थी होऊन जमवलंय, आणि लग्नाचा वाढदिवस. जिथं नाही तिथं खर्च करतात माणसं. महाराज आमच्या तिकडं एका डॉक्टरचा लग्नाचा वाढदिवस, आणि डॉक्टरच्या मालकीने फोन लावला. आता डॉक्टरच्या बायको डॉक्टरच्या कोण? डॉक्टरी. मास्तरच्या कोण? मास्तरीन. महाराजाच्या कोण? महाराजीन. आणि बुवाच्या कोण? बुईंग. अरे बापरे. महाराज फोन लावला. फोन, हॅलो मालक कुठे आहेत? हाय मी हॉस्पिटलला आहे, लवकर घरी या. आले घरी. मालक तुम्हाला माहित नाही काय, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. म्हणले माहिती ना. तो म्हणला वा 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 वा. म्हणला ऐक, ज्या वेळेस मी लग्न केलं नव्हतं तेव्हा 1 दवाखाना होता, आणि तुझ्यासोबत लग्न केलं, लक्ष्मी म्हणून घरात आली, एका दवाखान्याचे 2 दवाखाने झाले. आजच्या वाढदिवसाला मी तुझ्यावर प्रसन्न नाही. 2 कोटी रुपये गेले तरी मी तुला द्यायला तयार आहे. काय पाहिजे ते माग. त्या डॉक्टरीन बाईला जरा अभंग गवळणी म्हणायची जरा आवड होती, आणि त्या डॉक्टरीन बाई म्हणल्या मालक असं करा ना, मला वाजवायला असं वाद्य आणा, असं वाद्य की ते वाद्य आजपर्यंत जगात कुणीच वाजवलं नाही पाहिजे असं वाद्य. सोपं आहे म्हणला. गेला पंढरपूरला, पकवाजाच्या दुकानात गेला. पकवाज केवढ्याला दिला? म्हणले 10,000ला. पकवाज कुणी वाजविलाय का? म्हणले काय गुरुजी वाजविते. म्हणले पेटी, हे काय बाबा पेटी वाजते. विना, ते काय विना. वा वा वा. टाळ, हे काय सगळे टाळ वाजते. ते म्हणला होय दुकानदार. म्हणले काय? असं सांगा की जगात असं वाद्य आहे का? म्हणले कसं? आजपर्यंत कुणीच वाजविलं नाही. म्हणले नाही नाही तसं वाद्य नाही. म्हणले ते वाद्य भेटन का? ते म्हणले भेटणार नाही. ते म्हणले मी 10 लाख रुपये इसार देतो, 8 दिवसात मला वाद्य तयार करून द्या. ते म्हणले भेटणार नाही. 1 महिनाभर फिरले पण वाद्य सापडलं नाही. घरी आले. घरी एक मित्र भेटला. डॉक्टर साहेब 1 महिना झाला दवाखाना बंद आहे, कुठं गेलते? लका म्हणला सकाता त्या, तुला माहित नाही का? म्हणला काय? म्हणला माझ्या लग्नाचा वाढदिवस होता ना. म्हणले डॉक्टरीन बाईन लईच हट्ट धरलाय. म्हणले काय? असं वाद्य पाहिजे, असं वाद्य पाहिजे वाजविण्याकरता. आजपर्यंत कुणीच वाजविलं नाही. आणि सकाता त्या
मी 2 कोटी रुपये गेले तरी वाद्य आणणार असं वचन दिलंय, प्रॉमिस केलंय. ते म्हणला कशाला 2 कोटी रुपये, म्हणला सुट्टे 300 रुपये द्या, 300 सुट्टे 300. डॉक्टर साहेबांना 500चीच नोट काढली. नको 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 म्हणले, तुमचे कुठं फेडाव म्हणले, तुम्ही कोरोनात एक घर सुन सोडलं नाही, तुमचे कुठं फेडाव म्हणले. सुट्टे 300 घेतले. अय परो बेटे बेटे सावधान, ते गार पाणी कशात असते, गार पाणी प्यायला अय कशात असतंय एक सांगा, माठात का डेऱ्यात? माठ. बरं बरं, काय डेरा का माठ? बरं डेरा जाऊ द्या, डेरा. मग तो माणूस गेला कुंभाराकडं, असा एक डेरा बघितला आणि असा वाजवला. कुंभार मामा ह्यो डेरा कितीला दिला? म्हणले उन्हाळ्याच्या दिवसात 200ला घेतला डेरा, दिले 200. राहिले किती? 100. एके भिलाकडे गेले. भिल दादा काय करता? काही नाही म्हणले, 7 दिवस मवळं हुलायचे आणि मध घ्यायचा आणि बाजारात नेऊन विकायचा खरड्याच्या. म्हणले आज काय करा, हे 100 रुपये घ्या आणि प्युअर क्वालिटीच्या आग्या मवळाच्या माश्या 200 द्या, 200. घेतल्या आग्या मवळाच्या माश्या, टाकल्या डेऱ्यात. एक धुडक्यानं असा डेरा बांधला आणि बांधल्याच्या नंतर असा डेरा घेतला आणि हलवला. आता आग्या मावळाच्या माश्या मध्ये असल्यामुळं मस्त आवाज यायचा, गुंग 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 गुंग. माझ्याकडे काय बघता, 300 रुपयात वाद्य तयार झालं ना. घेतलं वाद्य, दिलं डॉक्टरकडं, घेतलं डॉक्टरनी आणि दिलं मालकिनीला. मालकिनीने पाहिलं, उड्याच मारू लागली, आनंदाचे डोही आनंद तर उजळले भाग्य आता. आणि महाराज त्या डॉक्टरीनबाई होत्या बचत गटाच्या अध्यक्ष. कोणत्याही मावशीनं दागिना घ्याव द्या, नवीन वस्तू घ्याव द्या, साडी घ्याव द्या, शेजारचिनीला दाखल्याशिवाय पोट भरत. आक्का ग्रुपच बोलिला बा, ग्रुप. आणि त्याच्यात एक हुशार मावशी होत्या, त्या मावशीनं डेरा घेतला आणि त्या मावशी म्हणल्या, होय व डॉक्टरीनबाई. म्हणल्या काय व? मला ह्या वाद्यावर ह्या स्वरावर एक गवळण म्हणायची, गवळण. म्हणले म्हणा ना गवळण. नाही हो म्हणले, असते गवळण, पण ही मोठमोठाली गडी माणसं समोर बसलेत, मला लाज वाटते ना. मग तितक्या डॉक्टरीनबाईने काय केलं, डॉक्टरला हाक मारली, मालक मालक उठा. काय आम्हाला गवळणी म्हणायच्या, हे तुमचे सगळे मित्र घेऊन घराच्या बाहेर जा. घेतले मित्र, दरवाजात गेले. पुन्हा हाक मारली, मालक काय इकडे इकडे. काय करा, जाताना बाहेरून दरवाजाची कडी लावून जा, कडी. जर आमच्या गवळणी ऐकून जर आम्हाला कोणी डिस्टर्ब केलं तर गेले बाहेर. पुन्हा हाक मारली, मालक काय इकडे इकडे. काय हे कुलूप घ्या. जर आमच्या गवळणी ऐकून एखाद्यानं जर कडी उघडली तर घेतलं कुलूप, गेले बाहेर, लावली कडी, लावलं कुलूप आणि गेले लांब निघून. मग आता म्हणावं ना गवळणी, पण ज्या मावशीला गवळण म्हणायची होती त्या मावशीनं आधीकड डोकं लावलं. त्या मावशी म्हणल्या, होय व डॉक्टरीनबाई. त्या म्हणल्या काय हो? म्हणले हा स्वर आत आहे तर इतका आवाज देतोय, बाहेर आले तर किती आवाज देईल बा. आता काही गरज आहे का हो? बिचारे आग्या मावळाच्या माश्या 8 दिवस झालं उपाशी होत्या. बघता काय माझ्याकडे ते धुडकं सोडलं, जे आग्या मावळाच्या माश्या निघल्या म्हणता. आणि जे चावायला सुरू केलं, कुणाचा काळी एक स्वर लागलाय तर कुणाचा काळी 2 तर कुणाचा पांढरी 4. आणि जे आवाज म्हणता, जितका आवाज झाला चौकातली पोरं पळायला लागले, पळा पळा पळा. डॉक्टरांनी बघितलं आणि डॉक्टरनी त्यांना अडवलं. गप म्हणले, गप म्हणले, गप म्हणले. आता शिक्त स्वर लागलाय म्हणले. गप म्हणले, गण झाली म्हणले, गवळण आणखी बाकी आहे म्हणले. मी काय सांगायला लागलो, जिथं नाही तिथं खर्च करून हातानं परेशानी करून घेण्यापेक्षा पवित्र कार्याला सहकार्य करा. देव तुम्हाला कसल्याच प्रकारची कमतरता पडून देणार नाही. म्हणून सर्व गावकरी मंडळाला द्यावे तेवढे धन्यवाद.